कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज, सद्गुरु सखाराम महाराज, सद्गुरु बाबा महाराज। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः। अर्जुन भगवंताला विभूती दर्शन विचारतो आहे। माऊली निवासाच्या मंदिरामध्ये समस्त भक्तजनांना भगवंताच्या विभूती दर्शनाचं दर्शन घडवतात। हे अर्जुना, आदित्य म्हणजे सूर्य, सूर्यामध्ये मी आहे। प्रातःकाळचं सूर्यनारायणाचं दर्शन शास्त्रानं असं सांगितलंय बघा। सकाळी भगवान सूर्यनारायणाला पाहायचं तर देवाचं असं रूप असतं नारायणाचं, आणि सकाळच्या रूपामध्ये भगवान स्वतः असतात विष्णू रूपाने, दुपारच्या रूपामध्ये शंकर रूपाने, आणि संध्याकाळच्या रूपामध्ये ब्रह्मा रूपाने। असं भगवान सूर्यामध्ये प्रत्यक्ष वास करतात। म्हणून 12 जे आदित्य सांगितले, 12 महिन्याचे 12 सूर्य, या 12ही महिन्यामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे। म्हणून आपल्याकडे पौर्णिमेच्या दिवशी जे नक्षत्र येईल त्या नक्षत्राच्या निमित्तानं महिन्याचं नाव पडलं। चैत्र शुद्ध पौर्णिमेला चित्रा नक्षत्र म्हणून चैत्र, विशाखा नक्षत्र वैशाख, ज्येष्ठ नक्षत्र ज्येष्ठ महिना, पूर्वाषाढा आषाढ महिना, श्रावण नक्षत्र नारळी पौर्णिमा, पूर्वा भाद्रपदा भाद्रपद महिना, अश्विनी नक्षत्र अश्विन, त्याच्यानंतर मृगाशीर नक्षत्र दत्त जयंती मार्गशीर्ष, पौष महिना म्हणजे पूर्वाषाढा पौष महिना, माघामध्ये मघा माघ, आणि फाल्गुनामध्ये उत्तरा फाल्गुनी म्हणून फाल्गुन। अशी 12 महिन्यांची नावं नक्षत्रानं आणि 12 आदित्य म्हणजे 12 सूर्य, मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धन मकर आणि कुंभ आणि मीन, असे हे 12 सूर्य। या 12 सूर्यामध्ये भगवंताची विभूती आहे। म्हणून सकाळी सूर्याचं दर्शन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून भगवंताला नाव आहे सूर्यनारायण। या 12 देवता, या 12 देवतेपैकी आदित्य विष्णू रूपाने नांदतो। आदित्य या नावामध्ये भगवान विष्णू नांदतात। ही माझी विभूती आहे अर्जुना। माझ्या विभूतीचं दर्शन करून जीवन कार्य रोजचं सुरू होतं। तेजस्वी पदार्थात किरण असलेले तेज जे आहे ते माझं दर्शन आहे। जेवढे तेजस्वी पदार्थ आहेत त्या तेजस्वी पदार्थामध्ये जे तेज आहे ते तेज भगवंताचं आहे। सोन्यामध्ये जे तेज आहे ते भगवंताचं आहे। म्हणून आपण सुवर्णाला कमरेच्या खाली घालत नाही, पण हल्लीच्या श्रीमंतांच्या स्त्रियांनी जोडवे सोन्याचे करायला लावले। जास्तीत जास्त कंबरपट्टा हा सोन्याचा, कारण ते भगवंताचं रूप आहे। आकाशाचं आढव्यक्त
म्हणजे हे आकाशाचं जे व्याप्त आहे, या आकाशामध्ये उद्यान आहे आणि उद्यानामध्ये नाना नक्षत्राची फुलं आहेत आणि अनंत नक्षत्र असल्यामुळे ज्याप्रमाणे सूर्यामध्ये तेज आहे तसं चंद्रामध्ये शीतलपणा माझं रूप आहे. चंद्राचा जो गुण आहे शीतलपणा, तो भगवान म्हणून चंद्राचं दर्शन आहे. आता बघा बाकीचे पंथ जे आहेत किंवा धर्म आहेत ते नाव ठेवतात. हे कशा, आता त्यांना जर त्याच्यातलं गुणच माहीत नाही तर नाव ठेवणं साहजिक आहे. नाव ठेवणं, पण आपल्या पूर्व परंपरा असं सांगितलंय की केळ जास्ती खावं. जेव्हा विज्ञानाने सांगितलं याच्यात कॅल्शियम असतो, माणसाला आवश्यक आहे, तेव्हा पटलं. म्हणून शास्त्रांनी सांगितलं, शास्त्र सांगतं ते अभ्यासपूर्वक सांगतं. शास्त्राचा जो अभ्यास आहे, म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद चारही वेदामध्ये जो वेद गातो तो सामवेद जो आहे तो माझी विभूती आहे. मरुत्कणांचा भाऊ महेंद्र ही माझी विभूती आहे. 10 इंद्रियांमध्ये जे मन आहे ते माझं आहे. माझा जर मनामध्ये देव आहे तर मग क्रूरता कशी येते, तर मनाला उलट करावं लागतं तेव्हा देवत्व येतं. मन जेव्हा नमतं, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, मनाला नम केलं पाहिजे, नमवलं पाहिजे. जेव्हा मन नमतं, म्हणून जे नम्र लोक आहेत त्यांच्यामध्ये मला पाहून सगळे संत मला नम्र आहे. जेवढ्या संतांची चरित्र तुम्ही वाचाल त्यांच्यामध्ये नम्रता, शीलता, सत्यता, सरलता, सभ्यता हे गुण असल्यामुळं त्यांचं मन नम्र आहे आणि म्हणून त्यांच्यात देव आहे. कशी विभूती सांगतात. म्हणून सर्व प्राण्यांमध्ये स्वाभाविक बुद्धीची जी चेतना आहे ती माझी विभूती आहे. सर्व प्राण्यांमध्ये स्वाभाविक बुद्धीची चेतना, पहा हत्ती पहा, घोडा पहा, त्यांच्यामध्ये शक्तिरूप जी चेतना आहे ती परमात्मा. परमात्मा चेतना आहे, तीही माझी विभूती आहे. 11 रुद्रांमध्ये भगवान शंकर माझी विभूती आहे. आता बा एवढे लोक ज्ञानेश्वरी, भगवद्गीता वाचतात, पण वैष्णव शंकराचं, आम्ही शंकराच्या मंत्रात जात नाही. अरे बा विभूती दर्शनात सांगितलं, त्यांना भगवद्गीता कळाली का? 18चा अध्याय पाठ आहे, पण भांगडी करतात. त्यांना समजतच नाही ना. वाचतात ज्ञानेश्वरी पण समजतच नाही. समजले तर भानगडी केलं ना. शंकराच्या मंदिराचं भांडण पाणी नका सोडू झालं. मग आता शंकराशी भानगड आहे का त्या करणाऱ्यांची भानगड आहे, मोठा प्रश्न आहे. म्हणजे द्वेष आहे तुमच्या मनात, मग कसं काय तुम्हाला ते बुद्धी दर्शन होईल. सून आणि गीता वाचते बाई आणि सून आणि मुलगीमध्ये फरक करते. नाव तिचं गीताबाई आणखी आणि अध्यक्ष गीता मंडळाची काय पाहिजे. आपल्याकडे अध्यक्ष असेच होता म्हणून घोटाळे होता सगळे. दक्षिणाच्या पासून चाललाय अहंकाराचा अध्यक्ष. म्हणून त्यावेळेस 8 वसूंमध्ये अग्नी, 8 वसू सांगितले, अष्टवसू, त्याच्यामध्ये मी अग्नी आहे. माझी विभूती अग्नी आहे.
माणसाची दृष्टी शिखरापर्यंत पोहोचणार नाही असा जो मेरू पर्वत आहे तो मी आहे. पर्वतांमध्ये मेरू म्हणून 108 मण्यात मेरू शब्द घातलाय. म्हणून जप करताना मेरू ओलांडायचा नाही, माळ फिरवून घ्यायची. नावच त्याचं आहे मेरू म्हणे, मेरू पर्वत. स्वर्ग लोकांचा कुलोपाध्याय ज्याच्यामुळे स्वर्गाचं राज्य सुखानं चालतं ते देवांचे गुरु बृहस्पती म्हणजे मी. देवांचे जे गुरु आहेत ज्यांना बृहस्पती असं म्हणतात, ज्यांच्यामुळे स्वर्गाचं राज्य सुखाने चालतं. इंद्रामुळे नाही, पण इंद्राला वाटतं माझ्यामुळे. आणि ज्या ज्या वेळेला इंद्र बृहस्पतीचा अपमान करतो तेव्हा तो लक्ष्मीहीन होतो. कुलोपाध्याय आपल्याला क्रम सांगतो, पण हल्ली कोणी कुलोपाध्याय मानतच नाही. छुछा करणारे महाराज कोणी चालले जातात. जारण मारण करणारा ब्राह्मण उपाध्याय जर झाला तर कसं होईल? रावणाचा उपाध्याय बाजू. त्यामुळे तात्विक गोष्टी घडतात. मुलं ऐकत नाही, घरात भानगडी होतात. मुली ऐकत नाही, घरात भानगडी होतात. बृहस्पतीच लागेल तो ज्याने सदाचाराचं वर्णन केलेलं आहे, जो सत्प्रवृत्ती सांगेल. इंद्र सुद्धा बृहस्पतीचा अपमान करून लक्ष्मीहीन होतो. जेव्हा इंद्र उन्मत्त झाला, बृहस्पतीचा अपमान केला, तेव्हा दुर्वासाने बरोबर त्याला फजित केला. कारण माणसाला सत्ता द्रव्य हे प्राप्त झाल्यानंतर तो कोणालाच मानत नाही. माझ्या नशिबात होतं म्हणून मिळालं, तुम्ही काय केलं असं. कोणी म्हणते मी कवडी आणली म्हणून. आता त्या कवडीने भाग्य बदलेल का? विभूती दर्शन. जारण मारण आणि उच्चाटन याच्याने बुद्धी बिघडेल. एखादा मनुष्य दुसऱ्याला औषध देतो किंवा एखादा दोरा देतो, त्या दिवशी तो समोरचा माणूस बरा होतो. 8 दिवसानं त्याच्या घरात आजार होतो. म्हटलं का मग बांधा दोरा? नाही बांधला ना, काही फरक पडत. तर ते बरं होण्याचं भाग्य असतं म्हणून त्या दोऱ्याला फळ मिळतं. असं आहे ते. बरं होण्याचं भाग्य म्हणून दोऱ्याला फळ मिळतं. आता मग बऱ्याच लोक देवाच्या दर्शनाला जातात, तिथे घातपात होतो. तर ते लिहिलेलं आहे, देवाचं दर्शन होऊन मरण किंवा देवाच्या दर्शनाच्या आधीच मरण. आपण काय म्हणतो, काहीतरी चुकलं देवीचं म्हणून आलं नाही, ते लिहिलेलं आहे. एवढंच अंतर राहून जाईल, देवाचं दर्शन होणार नाही, तिथेच डोकं टेकावं लागेल. समर्थांच्या मोठ्या भावाचं उदाहरण आहे. त्यांना 1-1.5 महिन्यापासून असं वाटायचं मरण स्वदेशी या परदेशी. कारण गणित राहत होते जामगावाला काही वेळ, पण नाही, मरण स्वदेशी या परदेशी. म्हणून एक शिष्य होता, त्याने हट्ट धरला की तुम्ही माझ्या मुलाच्या लग्नाला म्हणजे जाऊ द्या. आता माझं काही नाही म्हणजे महाराज आलेच पाहिजे. आता ते ठरलेलंच होतं. म्हणून त्याचं लग्न लावलं. परत येताना इकडे जामगाव, तिकडे त्याचं गाव, मध्ये ठेवलं. मग हे ज्ञान अध्यात्मात असल्यावर माझ्यामुळे त्याला मुलगा झाला, माझ्यामुळे तो बरा झाला, माझ्यामुळे हे आहे का? तुम्ही जे ब्रह्मकर्म केलं त्या ब्रह्मकर्मामुळे मिळालं आहे, स्वतःमुळे नाही. आणि असे अहंकारी लोक जगामध्ये टेंभा फिरवतात आणि त्यांच्या घरी
मग दुःख येतं. त्यांना देव कळत नाही. ते म्हणतात आम्ही देव आहे. नमत नाही ते. त्यांना विभूती कळत नाही. त्यांना विभूती कळत नाही. त्या वडाची पूजा करायला गुरुजी बसला ना, तर त्यांनी तो वड ब्रह्मा विष्णू आहे महेश आहे असं म्हटलेलं आहे. पण जाताना हे देवा 2 तास मी तुझ्या सहवासात बसलो, माझा अंतकाळ चांगला येऊ दे अशी प्रार्थना मी करणार. पुढच्या वर्षी मला येऊ दे तुझ्याजवळ पण वडाजवळ. हे लक्षात ठेव. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून सर्वज्ञाबद्दल हसलेले सर्वश्रेष्ठ स्वर्गलोकाचे उपाध्याय बृहस्पती, अलौकिक शौर्याचा असा षडानन. षडाननामध्ये भगवंताचं वास्तव आहे. कार्तिक स्वामी म्हणून दक्षिणेकडे त्यांचं महत्व आहे. भगवान आहे स्वतः षडानन. भगवान विष्णूनं त्यांच्यामध्ये आपला अंश टाकला. कारण खाली दक्षिणेकडचे सगळे राक्षस मारायचे होते. म्हणून दोन्ही भावांमध्ये कलह माजर आणि चालले गेले षडानन. विभूती दर्शन. शंकराचे अलौकिक पुत्र, देवांचे श्रेष्ठ सेनापती, तेही माझी विभूती आहे. गणपती गणाधीशस्तम ब्रह्मा त्वं विष्णुस्तम रुद्रस्तम. आज आपण काही कामा करता गणपतीची उपासना करतात. काही लोक म्हणतात अजून काम होत नाही, दुसरी द्या. नाही, सगळ्या विघ्नांचा विघ्नपती येतो. गणाधीश ईशनो सर्वा गुणाचा, गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आपल्याला फळ लवकर नाही मिळालं ना की असं वाटतं की याच्यापेक्षा दुसरा मंत्र पाहिजे. तर तसं नाही आहे. सगळ्या विघ्नांना दूर करणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती. पावतो म्हणजे पावतोच. गणपती भक्त किती आहे? काही लोक देव मानत नाही पण गणपती मानतात. आता सत्याचा सूर्य म्हणजे वर्णन करता येणार नाही. वर्णमालेमधलं ओम अक्षर ही माझी विभूती आहे. तसं या मृत्यूलोकाच्या चक्रातून सुटवण्याकरता अनेक देवांच्या नावाने जपयज्ञ जो करतो तो नाम जप यज्ञ सुद्धा माझी विभूती आहे. जप कशा करताय? संसार चक्रातून मुक्त होण्याकरता. पण तुम्ही अजून बऱ्याच लोकांचे 13 माळांचा नियम चाललाच आहे. त्यांनी तो बंदच केला नाही. 13 करतात आहे. आज दाखवले लोकांनी त्यांनी सांगितलं आणि त्याला 13 चालू देते. म्हणजे चालू दे, कारण तुम्हाला संसार चक्रातून सुटायचं. आणि जप हे भगवंताचं रूप आहे. या लॉकडाऊनमुळे लोक कमी होऊन गेले, नाही तर लोक असायचे जपाला. आता एकच मनुष्य जप करतोय. जपयज्ञामध्ये मी आहे. मग किती आदरपूर्वक जप झाला पाहिजे आपल्याला. किती आदरपूर्वक जप झाला पाहिजे. जपात भगवान आहे. मग जपच विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. उपजोनी करंटा मेने अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसा.
जर जपच केला नाही भगवंताचा तर तो कसा काय भेटतो? जपयज्ञात स्नान सोडलं, चित्तशुद्धी साधलं तर जपयज्ञ यशस्वी होतो. स्नान काल सांगितलं, कटी स्नान, 2 वेळा स्नान यशस्वी होत. आणि साधना करता करता ब्रह्मापर्यंत पोहोचण्याची खात्री जपयज्ञ. बाकीचे यज्ञ स्वर्ग देतील, देव देणार. म्हणून कुठल्याही तीर्थावर गेल्यावर जप झाला तर हरिविण सौजन्य मिळे काही. बरं, बिना खर्चाचा यज्ञ आहे ना. आपण आपलं तोंड याच्या पलीकडे माळ काय पाहिजे बघले. पण शुचिर्भूत असावे, स्नान करावं, चांगलं वस्त्र परिधान करावं आणि तिथे गलबला नसेल तिथे जप करावं. आपल्याकडे तर टेकाला इतके चांगले खांब आहे, प्रत्येक खांबाला टेकून बसलं तरी काम होईल. प्रत्येक समोर एकामेकाकडे पाहायचं नाही. लोक माळ करताना इकडे तिकडे पाहतात, कोण आलं कोण आलं का, कसं काय जप होईल. अचल अशा मोठ्या पर्वताच्या पुण्याचा केवळ उभा असलेला समुद्र, समुद्राच्या पुढे असलेला जो हिमालय, ती सुद्धा माझीच विभूती आहे. स्थावराना हिमालय हा थोडी छेडछाड केली तर केवढा प्रयोग घडून गेला. अर्जुना, कल्पवृक्ष, पारिजातक वृक्ष, आपल्या मधुगंधानं अत्यंत प्रसिद्ध असलेला चंदन वृक्ष आणि नामांकित असलेला अश्वत्थ वृक्ष, या 3 वृक्षामध्ये माझी विभूती आहे, लक्षात ठेवा. म्हणून हनुमंताला रामानं पारिजातक वृक्षाच्या खाली निवास करायला सांगितलं. ज्याप्रमाणे कल्पतरू आहे तो, अश्वत्थ हा कॉमन शब्द आहे. वडाला, पिंपळाला आणि औदुंबराला, तिघांना वापरला. आपल्या नशिबाने तिन्ही एका ठिकाणी आहे. पण बऱ्याच लोकांना तिथे पिंपळ दिसून ते शेजारच्या पिंपळाला पाहिजे. तिथे पिंपळ म्हणलं जरा वरतीचं पा लिंब दिसतो, औदुंबर दिसतो, पण पिंपळ त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे तो दिसत नाही. नाही म्हणे आईकडचा पिंपळ लवकर पाहतो, म्हणलं फिरत पैसे. देव ऋषींमध्ये नारद, गंधर्वात चित्ररथ, गंधर्व संपूर्ण सिद्धांमध्ये कपिलाचार्य, देवहूतीचे पुत्र, घोड्यांमध्ये समुद्र मंथनातून निघाला ऐरावत, 14 रत्नातला उच्चैश्रवा नाव, हत्तीमध्ये इंद्राचा ऐरावत, व्रजामध्ये इंद्रानं 100 यज्ञ करून शांततेने पार पाडणारा इंद्राच्या हातात असलेलं व्रज, आणि गायीमध्ये वास्तव्य करणारी कामधेनू, सगळ्या विश्वातल्या सगळ्या विभूतींमधली उत्तम विभूती ही अर्जुना, जिला स्पर्श केल्याबरोबर शरीराचं पाप तात्काळ जळत. तिच्या सान्निध्यामध्ये जप केल्यानं कोटी गुणा पुण्य प्राप्त, कोटी गुणा. सर्पांमध्ये वासुकी नावाचा सर्प माझी विभूती आहे. नागांमध्ये अर्जुना
माझी विभूती आहे. कोण नागराज? तर नागराज शेष, याच्यावर भगवान शयन करतात. म्हणून सर्प मारला गेला की नारायण नागबली. ईश्वरालाच मारल्याचं पण. म्हणून आता विज्ञानानं सर्प धरायचं आणि सोडून द्यायचं. पश्चिम दिशेचा पती वरुण, पितरांच्या समुदायामध्ये अर्गमना म्हणजे पितृदेवता. अर्जुना, सर्वांच्या पाप पुण्याचा लेखाजोखा करणारा यम सुद्धा मीच आहे. भगवान थोडे थांबले आणि अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, मी आतापर्यंत सांगितलेल्या श्रेष्ठ विभूतीचे मनाने तू आपल्या डोळ्यासमोर आण. म्हणजे काय सांगितलेलं आहे, जे तुम्ही ऐकता ना ते डोळ्यासमोर आणलं पाहिजे. दाखवून देतो तुम्हाला चित्र. डोळ्यासमोर आण. डोळ्यासमोर त्यांना आणल्यानंतर तुझं पाप नष्ट होईल. दैत्य राजांचा मुलगा प्रल्हाद त्याच्यात मी होतो. मी आहे. अर्जुन म्हणाला, देवा, भक्त प्रल्हाद म्हणजे भक्त ना, कारण नावच आहे भक्त प्रल्हाद, भक्त. मग अर्जुनाच्या लक्षात आलं आपण सुद्धा कोण आहोत? भक्त. तुम्ही सुद्धा बसलेले कोण आहे? भक्त. पण तुम्हाला भक्तापेक्षा भोपे फार आवडतात. भक्तापेक्षा भोपे. अर्जुनाच्या लक्षात आलं की आपल्यातही देव आहे. मग कसं समजवलंय, माझा देव आहे तर देवासारखं वागलं तर देव राहणार. आपण जर देवासारखं वागलोच नाही, पक्ष्यांमध्ये गरुडामध्ये मी आहे. मध्येच भगवान एकदम गंभीरपणानं म्हणाले, शस्त्रामध्ये, शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये रामामध्ये मी आहे. राम माझी विभूती आहे. आणि तुम्हाला शिकवलं जातं की राम राजा होता, तो काही देव नाही. कृष्ण राजा होता, तो काही देव नाही. म्हणून सगळ्या कर्मचाऱ्यांना भगवद्गीता शिकवली पाहिजे. जेव्हा भगवद्गीतेचं ज्ञान होईल त्यावेळेला कर्म सुधरेल. जोपर्यंत भगवद्गीतेचं ज्ञान होत नाही तोपर्यंत कर्म सुधरत नाही. मग तुम्ही तर म्हणता भगवद्गीता शेवटी वाजाय, मग जे सांगतात त्यांचं ऐकावं म्हणजे कर्म सुधरेल. बऱ्याच लोकांचं तुम्ही पाहिले 40 वर्ष झाले, मोठे मोठे 18च्या अध्याय मुखोगत शृंगेरी मठावर 25,000चं बक्षीस आणलं आणि ज्याचं घर भाड्याने घेतलं ते तो सोडतच नाही. कसं राहून नाही. भगवद्गीता म्हणजे नाही, हे आपलं नाही, ते आपलं नाही. विचार करा, जळगाव शहरात भगवद्गीता सांगणारे ग्रस्त होते. त्यांनी भाड्याचे घर सोडले. त्यांचे गुरु आले, त्या घर मालकाने गुरुला धरलं आणि आपलं घर खाली करून गेलं. कर्म जे आहे ते कर्म दुरुस्त झाल्याशिवाय आपण कर्मच नीट करत नाही आणि भगवंताच्या प्राप्तीची इच्छा करतो. पण तुम्ही ह्या 2 वायर नीट लागल्याशिवाय ट्यूब लागणार नाही, तर लुक 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 करेल. तसं दया आणि क्षमा या अंगी आल्याशिवाय देवत्व येत नाही. रामामध्ये मी आहे.
जलप्रवाहामध्ये पवित्र अशी गंगा जी भागीरथी ती स्वर्गावून आणली ती मी आहे, जिला शंकरानं मस्तकावर धारण केली आणि ती वाहून जगाचं कल्याण करते. त्यामध्ये राहणारी मगरी सुद्धा अर्जुना माझी विभूती आहे. अर्जुना अशा अनंत विभूती आहे, तुला त्यांचं किती नाव सांगू, एवढ्या सांगितल्या एवढ्या लक्षात ठेव. आणि तुझ्या लक्षात जे आलंय की माझ्यातही देवाची विभूती आहे तर तेवढं खरं आहे, एवढं लक्षात ठेव. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. हे रामा, आपलं शरीर हे काल आपण पाहिलं शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श या तन्मात्रांनी बनलेलं आहे. याला प्रकृती आणि पुरुष, हे शरीर जेव्हा येतं तेव्हा प्रकृती आणि पुरुष, पुरुष म्हणजे आत्मा आणि प्रकृती म्हणजे शरीर, त्यावेळेला या भूमीवर या शरीराला चालता येत. याकरता या शरीराला 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय असं मिळून 10 संख्या झाली आहे. आणि त्याच्यामध्ये मन आहे. हे आपलं शरीर 16 विकाराने युक्त आहे. याच्यामध्ये 16 विकार आहे. पृथ्वी, वायू, जल, तेज, पंचमहाभूत याच्याने जग व्यापरले. हे रघुनाथा, मन हे संकल्पात्मक आहे. या शरीरामध्ये मन काय करतं? संकल्प करतं. देह मानाने बांधला जातो आणि देह हा मान याने बांधला जातो. आणि मानाने देह बांधला गेला की मग याला काही सुचत नाही. निवृत्ती यातून मुक्ती हे साधन आहे. आपण याच्यातून निवृत्त झालो. आज दुपारी नाही करणार की आता आपण आवडतं घेतलं कसं काय इतक्या लवकर काय, अरे काय लवकर चाललं ना. याच्या पुढे चांगलं येईल असं नाहीये. कारण कलिकाल दुर्धर. काल कुणातरी लहान मुलं सगळ्यांनी घरी फोन केले, इकडून तिकडून, पोरं सांभाळा, बाहेर जाऊ देऊ नका, पोरं सांभाळा, बाहेर जाऊ देऊ नका. जग पुढे चाललंय, जग पुढे चाललंय. काय होतं बघा, काय कठीण आहे. वाहन लावून जाणारी वाहन चोरीला चाललं. एवढं मोठं म्हणून ते म्हणतात, अरे हा देह बांधला आहे. निवृत्ती हे मुक्तीचं साधन आहे. फुलापासून सुगंधाला वेगळं करता येतं का? म्हणे नाही. तसं प्रकृती आणि पुरुष हे शेवटपर्यंत वेगळं करता येत नाही. प्रकृती आणि पुरुष हे शेवटपर्यंत वेगळे, हे एकामेकापासून वेगळे होत नाही. प्रकृती सत्व रज तम या 3 गुणांनी व्यापलेली आहे. कफ, पित्त आणि वात. आता थंडीचे दिवस आहेत, वसंताचं वातावरण सुरू होईल. आता वसंत पूजा येईल, वसंत पंचमीला ऋतू बदलेल. सगळ्यांच्या शरीरामध्ये कफ वाढेल. आता काय करायचं? कफ वाढू नये याकरता आंबट, चिंबट
दही, ताक, लिंबू हे बंद केलं पाहिजे. आपण म्हणतो थोडंसं खाऊन दही वडा, त्रास होईल, कफ तयार होईल. म्हणून काही ऋतूमध्ये आपल्याला वर्ज केलेलं आहे. ताक आणि दही पचन शक्ती वाढवते कळलंय, पण या ऋतूत नको. नाही एकादशीला थोडं चालतं, एखादं काय चाललं ते एकादशी प्रकृतीत विकृती लोक धरून घे. 3 गुणांनी व्यापली आहे. हे रघुनाथा, या 3 गुणापासून सावध राहा. म्हणाले आई, तितिक्षा, शम, दम, दया, तप आणि शांती हे नित्य संतोष देतात. हे जे आहे सहन करावं, शम करावं, दम करावं, दया करावी, तप करावं, शांती हे सत्वगुणाची लक्षण आहे. श्रद्धा सुद्धा रजगुणात आहे. श्रद्धा, लज्जा, दया, तृष्णा, इच्छा, काम, सुख, वासना, यश, दास्य, वीर्य, प्रीती, आसक्ती ही रजोगुणाची लक्षण आहे. आता तमोगुण सांगतात. लोभ, अनवृत्त, हिंसा, दंभ, कटकट करणे, शोक, मोह, विषाद, दुःख, अहंकार, निद्रा ही तमोगुणाची लक्षणे. पहा इथे एक शब्द आला, विवरण आला, कटकट. एकाच गोष्टीच्या घरामध्ये वारंवार त्याची चर्चा नको. म्हणून आपल्याकडे एक शब्द होता, अरे दरवाजाचं कटकट कडी वाजू नको, कटकट होईल. कटकट शब्द विवरणाला आला. आपण म्हणतो काय आता तर चिपट कडे आहे, कटकट होत नाही, मग तरी काय तुमचं जमत नाही. कसं काय जमत नाही? अहो लोक 40 वर्ष लग्न झाल्यावर सुद्धा मन जुळत नाही असं सांगता. म्हणजे आता काय पद्धत आहे? कसं काय? शौनकादी ऋषींनी नैमिषा नावाच्या अरण्यामध्ये विचारलं, महाराज अहंकार हा जो आहे हा काय करतो? तर म्हणाले, अहंकार माणसाला तत्व समजू देत नाही. ज्या वेळेला तुम्हाला तत्व समजेल तर तुम्हाला गुरुच्या जवळ निरहंकार राहावं लागेल. म्हणून हे सगळं नाथ संप्रदायानं तो निरहंकारी आहे. अलग निरहंकार आदेश, आणि म्हणून ते जगाचे गुरु झाले. हा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. आता सांगून ठेवतो, तुम्हाला त्या दिवशी आठवण नाही राहिली तर धर्मदूती नाथांचा जन्मदिवस असतो माघ शुद्ध द्वितीया. गुरुवारची आमोशा, शुक्रवारची प्रतिपदा आणि शनिवारची धर्मदूत नाथांचा जन्म दिवस. आपण प्रवचनात साजरा करू, पण सकाळपासून लक्षात ठेवा सद्गुरुनाथांचा दिवस आहे. आणि मग पुढे तुकाराम महाराजांच्या अनुग्रहाचा दिवस येईल माघ शुद्ध दशमी गुरुवार. भगवंताची वसंत पंचमी, मध्येच गणपतीचा जन्मदिवस येईल. म्हणजे पुढचे 15 दिवस आनंद आनंद. सत्यगुरुराय कृपा मात्र